नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उद्यमनगर येथील महिला रुग्णालयाच्या आवारात असलेल्या बाओबाब या आफ्रिकन झाडाला हेरिटेज झाडाचा दर्जा देऊन पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जाणार. जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी नवीन वर्षात दिली गुड न्यूज. गुलाबी थंडीनं जोर पकडल्यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्व वातावरण बनलं गारगार. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक शिवाजीराव सावंत यांच्या कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार यंदा देण्यात आला रत्नागिरी तहसील कार्यालयाला. देवरुख नगरपंचायतीतर्फे लवकरच सुरू करण्यात येणार जलपर्यटन. आणि गोगटे जोगळेकर कॉलेजच्या आवारात सापडले दोन भले मोठे अजगर. काही काळ निर्माण झालं भीतीचं वातावरण. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. उद्यमनगर रत्नागिरी येथील महिला रुग्णालयाच्या आवारात असलेल्या बाओबाब या आफ्रिकन झाडाला लवकरच हेरिटेज झाडाचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी दिली आहे. महिला रुग्णालयाच्या आवारामध्ये आपण एक पर्यटन क्षेत्र सुरू करत आहे. एक झाड आहे ते 500 वर्षापूर्वीचं. नेमकं आपण काय पाहिलं तिथे? महिला रुग्णालय जे बांधकाम झालंय, सुदैवाने तिथं एक रेअर प्लांटची स्पेसीज आहे. 300 ते 400 वर्षाचं तिचं आयुष्य असावं असं आमच्या लक्षात आलं आहे. तिथल्या स्थानिक लोकांनी त्याची माहिती दिली. ते बाओब आफ्रिकन ट्री आहे, ॲडोनेसिया डिजिटाटा, आणि त्याचं आपण एक हेरिटेज ट्री म्हणून कॉन्झर्वेशन करतोय. तिथं CSRच्या माध्यमातून तिथं एक पर्यटन स्थळ म्हणजे एक पर्यटन स्पॉट आपण डेव्हलप करतोय. तो 10-15 दिवसात ते कामही पूर्ण होईल. आणि तिथं एक सेल्फी पॉईंट, एक हेरिटेज ट्रीचं महत्त्व, त्या झाडाचं काय महत्त्व आहे आणि तो कधीपासून आहे याची संपूर्ण माहिती तिथं डिस्प्ले करण्यात येईल. उद्यमनगर येथील महिला रुग्णालयाच्या आवारात असलेलं बाओबाब नामक आफ्रिकन झाडाला सुमारे 300 ते 400 वर्षाचा इतिहास असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील म्हणाले. आणि आता या ठिकाणी पर्यटन स्पॉट म्हणून विकसित केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला रुग्णालयाचं काम सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी ब्रिटिशकालीन कुष्ठरुग्णालय वसाहत आणि डॉक्टरांकरता राहण्यासाठी विशेष दर्जाचा बंगला होता. आणि त्यांनीच या ठिकाणी बाओबाब नामक आफ्रिकन झाड लावलं असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी उद्यमनगर इथं अनेक जिल्हाधिकारी तसंच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नेते येऊन गेले, परंतु हे ऐतिहासिक झाड मात्र
कोणाच्याही नजरेत पडलं नाही। परंतु पर्यावरणावर PhD केलेले जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांचं मात्र पहिल्याच फेरीत बाओबाब या झाडाकडे लक्ष गेलं आणि त्यांनी तातडीनं बैठक घेऊन या झाडाला हेरिटेजचा दर्जा देऊन छोटेखानी पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला। याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। मागील 4 दिवसांपासून वाहणारे वेगवान वारे आणि अवकाळी पावसामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यात गुलाबी थंडीनं जोर पकडल्यामुळे सर्व वातावरण गारेगार बनलं आहे आणि या थंडीचा सर्वाधिक फायदा आंबा बागायतदारांना होणार आहे। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली आदी राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत असल्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यावर झाला असून बऱ्याच वर्षांनंतर रात्रीसोबत दिवसालाही कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे। वेगवान वारे, अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस आणि विचित्र हवामानामुळे शेतकरी आणि विशेष करून आंबा बागायतदार मेटाकुटीस आले होते। जानेवारीचा पहिला आठवडा संपला तरी झाडांना कुठेही मोहर असल्याचं दिसून येत नव्हतं। त्यामुळे आंबा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती। परंतु उशिरा का होईना अखेर गुलाबी थंडीचं आगमन झाल्यानं शहर आणि ग्रामीण भागातील सर्व वातावरण गारेगार बनलं आहे आणि याचा सर्वाधिक फायदा आंबा, काजू, फणस इत्यादी झाडांना होणार आहे। त्यामुळे आंबा बागायतदारात समाधानाचं वातावरण पसरलं आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत यांच्या कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा रत्नागिरी तहसील कार्यालयाला जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आला।
स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं दरवर्षी विविध कार्यालयांना उत्कृष्ट कार्यालयाचा पुरस्कार देण्यात येतो आणि यंदा हा पुरस्कार रत्नागिरी तहसील कार्यालयाला देण्यात आला। जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी थोर समाजसेवक शिवाजीराव सावंत यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत त्यांच्या सहकार्यांनी पुढे चालू ठेवलेल्या या उपक्रमाचं अभिनंदन केलं। म्हणजे आज जो आंबा लावतो तो उद्या खात नाही, पण त्याच्या आंब्याची फळं जे आहेत ते आज आपण सर्वजण कधीतरी सुरुवात तर केली पाहिजे आणि सुरुवात करून एक पथदर्शी जो आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे ते आपल्या सर्वांच्या बोलण्यावरून आम्हाला निश्चितच खात्री आहे की हे काम माननीय स्वर्गीय शिवाजीराव सावंत साहेबांनी त्यावेळेस केलं आणि त्यामुळे विकासाची जी दिशा होती रत्नागिरी जिल्ह्याची ती निश्चित झाली आणि आज ती दिशा आपण आपल्या शासनाच्या प्रशासनाच्या आणि आपल्या सर्वांच्या बरोबरीने घेऊन आपण ती एक कळस करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। आता कळस होण्याला जरी वेळ असला तरी आपण अगदीच भटकल्यासारखं नाही आहे, आपल्याला एक दिशा एक मिळाली आहे। मग ते एक सहकारातून फॉरेन असेल, सहकारातून आंबा बाग असेल, फळबाग असेल किंवा पाण्याचं जे संवर्धनाचं काम असेल ते निश्चितच त्यावेळेस ती जी मुहूर्तमेढ झाली त्याचा आज आपण फलस्वरूप पाहतोय, योजना सुद्धा बघतोय आणि त्यांच्या स्मृतीपुष्टीचं जे आज आपण एक टीम तयार केली आहे हे केलं आहे त्याचा नक्कीच ह्या निकषांवर आधारित जोही महसूल विभाग काम करेल त्याला आपण देण्याचा प्रयत्न करू आणि त्या देताना मात्र आपण सर्वांची उपस्थिती आवश्यक राहील ही आपल्याला त्यावेळेस मी आग्रहाने सांगेन आणि आपल्याला ते विनंती असेल। आपण एक चांगला उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो। या प्रसंगी कर्मचारी नेते सुधाकरराव सावंत, केशवराव इंदुलकर, माजी प्राचार्य प्रतापराव सावंत देसाई, माजी सभापती ॲडव्होकेट सुजित जिमण, दत्ता कदम आदी नेते आणि मान्यवर उपस्थित होते। विवेकराव सावंत यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली। त्याचे संस्थापक अध्यक्ष स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत ह्या जिल्ह्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, त्यांनी 42च्या चळवळीत वयाच्या 17व्या वर्षी जेलमधून पळून जाणारे ते पहिले स्वातंत्र्य सैनिक। ते झाल्यानंतर 37 सालानंतर त्यांनी गोव्यात स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, तिथे 2-2.5 वर्ष जेलमध्ये होते आणि मुरुड जंजिरा संग्रामात जे पहिले 5 जण गेले, मोहन धारिया, प्रभाकर घरत, त्या 5 जणात ते होते। असे तिन्ही स्वातंत्र्य संग्रामात घेणारे असलेले स्वातंत्र्य होते। ह्या स्वातंत्र्य सैनिकांचा नंतर आमदारकीच्या काळात जिल्ह्यात अनेक विकासाच्या योजना त्यांनी केल्या, विद्यापीठावर केल्या। हा सगळा इतिहास पुढच्या पिढीला कळावा आणि ह्या काळात काम करत असताना किंवा आम्ही काम करत असताना आम्हाला महसूल खात्यातला अधिकाऱ्यांचा प्रचंड चांगला अनुभव आला। आज शासनाच्या अनेक योजना येतात, त्याच्यात महसूल खातं हे कण आहे शासनाच्या सगळ्या योजना राबवण्याचं। तर या निमित्ताने ह्या खात्याचं कौतुक करावं असं डोक्यात आलं आणि एक छोटीशी भेट म्हणून आम्ही तुम्हाला ही ट्रॉफी देतोय की ती आपल्याशी चर्चा केल्याप्रमाणे बेस्ट तहसील कार्यालय जे कोण असेल त्याला आपण ही फिरती ट्रॉफी द्यावी अशा प्रकारचं जिल्हा परिषदेला पण देतोय। ते त्यांनी बेस्ट पंचायत समिती कार्यालय म्हणून त्यांनी ठरवलंय, त्यांचा 20 तारखेला आहे। देवरुख नगरपंचायतीतर्फे लवकरच जलपर्यटन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। सप्तलिंगी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे नदीचं पाणी चांगल्या पद्धतीनं अडवलं गेलं आहे आणि याच ठिकाणी छोट्या फायबर बोटीद्वारे जलपर्यटन विकसित केले जाणार असल्याचं सांगण्यात आलं।
रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर कॉलेजच्या आवारात भले मोठे 2 अजगर सापडल्यानं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कॉलेजचे कर्मचारी नामदेव सुवरे हे नेहमीप्रमाणे साफसफाई करत असताना त्यांना लगतच्या गटारात एक प्रकारची हालचाल दिसून आली. जवळ जाऊन पाहिल्यानंतर अजगर असल्याचं समजलं आणि त्यांची भंबेरी उडाली. कॉलेजच्या आवारात 2 अजगर सापडल्याचं वृत्त सर्पमित्रांना समजताच ते तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही अजगरांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. गोगटे कॉलेज सारख्या सतत गजबज असलेल्या कॉलेज आवारात अजगर सापडल्यानं ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उद्यमनगर येथील महिला रुग्णालयाच्या आवारात असलेल्या बाओबाब या आफ्रिकन झाडाला हेरिटेज झाडाचा दर्जा देऊन पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जाणार. जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी नवीन वर्षात दिली गुड न्यूज. गुलाबी थंडीनं जोर पकडल्यामुळे रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्व वातावरण बनलं गारगार. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक शिवाजीराव सावंत यांच्या कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार यंदा देण्यात आला रत्नागिरी तहसील कार्यालयाला.
देवरुख नगरपंचायतीतर्फे लवकरच सुरू करण्यात येणार जलपर्यटन. आणि गोगटे जोगळेकर कॉलेजच्या आवारात सापडले 2 भले मोठे अजगर. काही काळ निर्माण झालं भीतीचं वातावरण. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.